कोल्हापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। फडणवीसांचे निकटवर्तीय आणि भाजपचे नेते समरजित घाटगे हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। 23 ऑगस्टला होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घाटगे मोठा निर्णय घेण्याची चर्चा आहे। दरम्यान घाटगे यांनी पक्ष सोडू नये यासाठी भाजपकडूनही सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत। बुधवारी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी समरजित घाटगे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। मात्र या भेटीनंतर समरजित घाटगे यांनी मोठं वक्तव्य केलं। आपण नाराज असल्याचा पुनरुच्चार घाटगे यांनी पुन्हा केला। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ महायुतीचे उमेदवार असतील असं जाहीर केलं होतं। समरजित घाटगे हे सध्या भाजपमध्ये असून ते या जागेवरून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपकडून त्यांनी पक्ष सोडू नये यासाठी प्रयत्न केला जातोय। म्हणूनच बुधवारी धनंजय महाडिक यांनी समरजित घाटगे यांची भेट घेतली। या भेटीनंतर समरजित घाटगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीने एक प्रकारे संदेश दिला आहे की माझा आणि महायुतीचा संबंध संपला। त्यामुळे आज होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्ट वक्तव्य समरजित घाटगे यांनी केलंय। आता मी खूप पुढे गेलोय, मला मागं येणं शक्य नाही, असं समरजित घाटगे यांनी बुधवारी रात्री भेटीसाठी गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाला सांगितल्याचं समजतं। गेल्या काही दिवसापासून समरजित घाटगे आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या। शरद पवार गटाने त्यांच्यासमोर तुतारीच्या चिन्हावर कागलमधून लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता। अजित पवार महायुतीत असल्याने कागलची जागा हसन मुश्रीफ यांच्या वाटेला जाईल। त्यामुळे समरजित घाटगे यांना संधी मिळणार नाही हे जवळपास निश्चित होतं। या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने समरजित घाटगे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती। सुप्रिया सुळे आणि समरजित घाटगे यांच्यात सातत्याने बोलणी सुरू होती। स्वतः शरद पवार हे देखील समरजित घाटगे यांच्याशी बोलल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती। शरद पवारांची ही खेळी फडणवीसांसाठी मोठा धक्का असेल। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे।